हॅलो, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. तर आजचा काहीसा प्रश्न स्पेशली मी गृहिणीसाठी घेऊन आलेली आहे. कारण आपण दररोजच्या कामाच्या धावपळीमध्ये स्वतःकडे लक्ष द्यायला विसरतो. तर खास तुमच्यासाठी ही टिप्स आहे. तर सकाळपासून रात्रीपर्यंत फिट राहण्याचा फॉर्म्युला काय आहे आणि ते कशा पद्धतीने आपण करू शकतो, आपल्या रोजच्या जीवनामध्ये ते कसं आपण लागू करू शकतो. तर सगळ्यात पहिली टिप्स ती म्हणजे सकाळी सुरुवात चहा आणि कॉफीने नाही करता उपाशीपोटी कोमट पाण्याने आपल्याला करायची आहे. किंवा हवं तर आपण थोडंसं गरम पाण्यात मध टाकून सुद्धा घेऊ शकतो किंवा ग्रीन टीने सुद्धा आपण करू शकतो. दुसरी टिप्स म्हणजे मोकळ्या हवेमध्ये जवळपास 10 ते 15 मिनिट आपल्याला फक्त सूर्यप्रकाशात बसायचं आहे. अगदी जास्त काहीसुद्धा नाही. आपण हवं तर ब्रश करत करत सुद्धा वरती जाऊन किंवा बाहेर गॅलरीत वगैरे त्या पद्धतीने फिरू शकतो किंवा खाली असेल तर ग्राउंडमध्ये वगैरे फिरू शकतो. तिसरी टिप्स ती म्हणजे साखर आणि मीठ कमी खायचं आहे आपल्याला. जास्त खाणे टाळायचं आहे. आरोग्यासाठी अतिशय हानिकारक आहेत या गोष्टी. तर अशा पद्धतीने आपल्याला ही तिसरी टिप्स आहे. चौथी टिप्समध्ये फळांचा आस्वाद घ्यायचा आहे. रसाऐवजी थेट फळं खायची आहेत. अधिक फायदे मिळतात त्याने. आरोग्यदायी जेवण घ्यायचं आहे. दुपारी दही, ताक घ्यायचं आणि रात्रीच्या जेवणात कोशिंबीरसुद्धा ॲड करायची आहे. 6वी टिप्स आहे आपल्यासाठी जास्त खाणं, बसणं टाळायचं आहे. अति खाणं आणि अति बसणं शरीराला हानी पोहोचवते. त्यामुळे जास्त खायचं सुद्धा नाही आणि एकाच ठिकाणी जास्त बसायचं सुद्धा नाही आहे. 7वी टिप्स ती म्हणजे स्ट्रेच ट्रेनिंग करा. स्ट्रेच ट्रेनिंग करायची आहे. आठवड्यात किमान 3 दिवस व्यायामावर भर द्यायचा आहे आपल्याला. कमीत कमी 3 दिवस तरी आपण नक्कीच ह्या गोष्टी करू शकतो. 8वी गोष्ट म्हणजे हंगामी अन्नाचा लाभ घ्यायचा आहे. हंगामी फळे खायची आहेत, भरपूर भाज्या खायच्या आहेत, शरीराला पोषण मिळवायचं आहे. आपण सहसा घरातली सगळी कामे करता करता स्वतःकडे अगदी दुर्लक्षच करतो. घरातील आपल्या हजबंडला, फॅमिली मेंबर्सला किंवा छोट्या मुलांना वगैरे त्यांना छान आहार देण्याच्या चक्करमध्ये, त्यांच्याकडे लक्ष देण्याच्या चक्करमध्ये घरची कामे, त्यांचे टिफिन, स्कूलचा अभ्यास, बाकी सगळ्या गोष्टींमध्ये आपण स्वतःकडे लक्ष द्यायला थोडंसं निष्काळजीच करतो. त्यामुळे खास गृहिणीसाठी आपल्याला प्रत्येक हंगामी अन्नाचा सुद्धा आपल्याला लाभ घ्यायचा आहे. 9वी टिप्स आहे ती म्हणजे प्रोटीनची काळजी घ्यायची आहे. प्रोटीनयुक्त अन्न खायचं आहे. डाळ, सत्तू, जर नॉनव्हेज खात असाल तर अंडीसुद्धा ॲड करायची आहे आणि नॉनव्हेज नसाल खात तर पनीर अतिशय जास्त हेल्पफुल आहे. शरीरात अत्यावश्यक जीवनसत्वे घ्या खूप, त्याने सुद्धा आपल्या शरीरामध्ये छान प्रोटीन भेटू शकतं. आणि 10वी टिप्स ती म्हणजे न चुकता 10 मिनिटं ध्यान करायचं आहे. भरपूर आनंदी राहायचं आहे. कुठलीही गोष्ट असो त्याकडे सकारात्मकतेने पाहायचं आहे. मार्ग नक्कीच सापडतो. तर असं काहीसं आपल्या जीवनामध्ये आपण बदल आणायचा आहे. त्यामुळे आपण सकाळपासून रात्रीपर्यंत पूर्णपणे फिट राहू शकतो. तसंच फक्त बॉडीने फिट नाही तर माइंडली सुद्धा फिट राहू शकतो. आणि ही गोष्ट फक्त गृहिणीसाठी असं पण मी नाही म्हणू शकत. हे बाकी घरातल्या मेंबर्सला सुद्धा आपण दाखवू शकतो. त्यांच्या जीवनाशी सुद्धा आपण रिलेटेड ह्या गोष्टी करू शकतो. त्याने त्यांचाही ब्रेन पूर्ण पॉझिटिव्हली राहील, फ्रेश राहतील, कामाचं बर्डन नाही राहणार आणि त्यांनासुद्धा खूप जास्त पॉझिटिव्ह फिलिंग येईल. त्यांच्या शरीरातसुद्धा बरेचसे बदल होतील आणि त्यांचंसुद्धा शरीर दिवसभरांच्या कामाच्या थकव्यातून फिट राहील. तर अशा पद्धतीने ही टिप्स फक्त गृहिणीसाठीच नाही तर घरातील सगळ्याच मेंबर्समध्ये दिवसभर कामाच्या दगदगीतून किंवा दिवसभर तिथे बसण्याची जी टिप्स आहे ती मी जे काम करतात लॅपटॉपवर वगैरे ह्यांना नाही करू शकत. पण जेव्हा जेव्हा वेळ भेटेल त्यावेळेला फक्त बसूनच कामे नाही तर इकडे तिकडे थोडंफार का होईना फिरूनसुद्धा आपण करू शकतो. थोडंसं वॉक घ्या, आधीमध्ये थोडंसं ब्रेक घ्या, जेणेकरून त्या गोष्टीचा सुद्धा तुम्हाला त्रास होणार नाही. तर अशी होती माझी रात्रीपासून तर दिवसापासून तर पूर्ण रात्रीपर्यंत फिट राहण्याची ही आजचा फॉर्म्युला. आय होप तुम्हाला माझा हा छोटासा फॉर्म्युला नक्कीच आवडलेला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणखी भेटूयात अशाच नवनवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत तुम्ही आणखी माझे असेच गृहिणी टिप्सचे किंवा काही हेल्पफुल टिप्सचे व्हिडिओ पाहिले नसतील तर एकदा माझ्या चॅनलला नक्की व्हिजिट करा. तिथे तुम्हाला सुंदर सुंदर, छान आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहायला मिळतील. जर तुम्ही अजून पाहिले नसेल तर एकदा व्हिजिट करून नक्की चेक करा. आणखी भेटूयात एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत माझे डिस्क्रिप्शनमध्ये जेवढा लिंक दिलात ते व्हिडिओ नक्की पहा. ते सुद्धा तुम्हाला भरपूर हेल्पफुल ठरतील. तर पुन्हा भेटूयात आणखी अशा सुंदर आणि महत्त्वपूर्ण माहितीबरोबर आणि हेल्पफुल टिप्ससोबत. तोपर्यंत बाय.